लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई, मंडळ अधिकाऱ्यांसह खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत मंडळ अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीविरुद्ध भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. प्रेस नोटनुसार तक्रारदार यांच्या वडिलोपार्जित शेती जमिनीवर असलेल्या अतिक्रमण वादाबाबत न्यायालयाने तक्रारदारांच्या बाजूने निर्णय दिला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी करून कब्जा मिळवून देण्यासाठी संबंधित महसूल कार्यालयात प्रक्रिया सुरू होती. याच प्रकरणात मंडळ अधिकारी श्रीमती योगिता आनंद भोये वय 38 वर्ष यांनी कारवाई करून कब्जा देण्यासाठी तक्रारदाराकडे 50,000 रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले. त्यानंतर तडजोडीअंती ही रक्कम 30,000 रुपये करण्यात आली होती. लाच स्वीकारण्यासाठी खासगी व्यक्तीच्या माध्यमातून रक्कम घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. कारवाई करणारे अधिकारी ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीमती नेहा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोलीस अंमलदार व अधिकारी सहभागी होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास त्वरित एसीबी कार्यालयाशी संपर्क साधावा. वृत्तसंकलन आदिनाथ ठाकूर, देवळा.